नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 31 डिसेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र कृत्तिका आहे. योग साध्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:09 ते 12:30 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:30 ते 1:50 आणि यमगंड काळ सकाळी 8:28 ते 9:49 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. सकाळी 9:23 हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करेल. वृषभ राशीमधीलच हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि मीनेतील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. ती ग्रहस्थिती लक्षात घेऊ 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:23 हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युती योग करेल आणि व्ययातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी थोडंसं आर्थिक व्यवहारावरती बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. चुकीचे आर्थिक व्यवहार होणं किंवा फसवलं जाणं, अनावश्यक अनपेक्षित वायफळ खर्च होणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता जास्त राहील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:23 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथे असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणामुळे मूड जाणं किंवा नैराश्य येणं, चिडचिड होणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील. तत्संबंधी थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी तुमचे अडकलेले लाभ तुम्हाला मिळू शकतील. काही चांगले उत्कृष्ट आर्थिक लाभ सुद्धा मिळण्याची शक्यता चांगली राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाह सरा चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:23 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं छोटी किंवा मोठी त्या संदर्भातले निर्णय घेऊ नका. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास डोकंवट करू शकते. कामामध्ये अडथळे येणं, वाट बघावी लागणं अशा प्रकारचे काही अनुभव आल्यामुळे थोडंसं मानसिक चिडचिड होण्याची शक्यता जास्त राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:23 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करेल. भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवा. गुंतवणूक आणि खर्च
याचा योग्य ते समन्वय साधणं गरजेचं राहील. चांगले उत्तम लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण कामं सुद्धा मार्गी लागू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:23 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि अष्टमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. कामाचा ओरख सुद्धा दांडगा राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकते. त्या संदर्भात थोडंसं स्वतःच्या मानसिकतेवरती लक्ष देणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:23 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. तुमच्यामधील ऊर्जा सुद्धा वाखाणण्यासारखी सारखी असेल. कामाचा उरण दांडगा राहील. भाग्याची संपूर्ण साथ तुम्हाला लाभणार आहे. मात्र निर्णय घेताना थोडासा विचार करणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे असणार आहेत. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:23 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल. षष्ठातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, लागणं, कापणं, खरचडणं असे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंग सुद्धा आजच्या दिवशी घडू शकतील. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. प्रलोभनाच्या लाभ मागे अजिबात लागू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:23 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल. पंचमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जाऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं सुद्धा गरजेचं राहील. मात्र काही चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:43 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. महत्त्वपूर्ण कामासंदर्भात विचार करताना किंवा निर्णय घेताना थोडंसं विचाराची साथ ठेवणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
सकाळी 9:23 हा चंद्र तुमच्या पंचम स्थळामध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तृतीयातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होऊ शकतील. काळजी घ्या. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. मात्र आजच्या दिवशी तुम्हाला भाग्याचे 7 उत्तम प्रकारे लाभणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येणार आहे. दैविक कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. दिवसाचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:23 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल. द्वितीयातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु तो आराम मिळणं थोडासा कठीण होऊन बसेल. घरातील व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकते. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींच्या काय इच्छा आकांक्षा असते तर त्या पुऱ्या कराव्या लागतील. खर्च थोडा होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:23 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्याच राशीतील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. याचप्रमाणे छोटी मोठी कामं तुम्ही हाती घेऊ शकता, ती पूर्णसुद्धा होतील. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. भविष्यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेताना थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. थोडं आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. मात्र फिरणं, प्रवास योग आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात संभवतात. स्वतःच्या मानसिकतेवरही थोडासा बेपर ठेवणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 31 डिसेंबर 2025 करताचं संपूर्ण राशिफळ. धन्यवाद.